मावळ तालुक्यात कालपासून पावसाचा जोर वाढलेला आहे। मावळमधील सर्वच धरणं ही 100% पोहोचलेली आहेत। त्यामुळे मावळमधील सर्वच धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करण्यात आल्याने नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील मोठी वाढ झालेली आहे। सुरक्षेच्या उपाययोजनेसाठी देहू नगर पंचायतीने देहूतील इंद्रायणी नदी घाटावर जाणारे सर्व मार्ग हे बॅरिकेड्स लावून बंद केलेले आहेत। आणि या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळेच आता मावळ तालुक्यातील सर्वच धरण असेल त्याचप्रमाणे नदी असेल ते ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर मावळ तालुक्यातील पवना नदी त्याचप्रमाणे इंद्रायणी नदी या दोन्ही नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र सध्या आपण पाहत आहे। मी सध्या आहे देहू परिसरामध्ये आणि देहूमध्ये देखील इंद्रायणी नदीने जी आहे ती धोक्याची पातळी ओलांडल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच हा देहू मधील घाट परिसर जो आहे तो भाविकांसाठी बंद करण्यात आलेला आहे। बॅरिकेड्स लावून जे आहे ते नदीकडे जाणारा हा रस्ता जो आहे तो पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। कोणतीही जीवितहानी या पावसाच्या वाढलेल्या पाण्यामध्ये होऊ नये यासाठीची खबरदारी जी आहे ती देहू नगर पंचायतीकडून घेण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच नागरिकांना देखील देहू नगर पंचायतीकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की कुणीही नदी पात्रात जाऊ नये किंवा कोणत्याही भाविक भक्ताने जे आहे ते घाट परिसरामध्ये जाऊ नये असं आवाहन जे आहे ते नगर पंचायतीकडून करण्यात आलेलं आहे। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, देहू।